वेलकम ऑल ऑफ यू. आज कुठल्याही ॲडमिशनच्या प्रोसेसवरती मी बोलणार नाही आहे. मी आज तुम्हाला माझी जी नर्सिंग जर्नी आहे, मी काय अचीव केलं आणि काय गमवलं, ते आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ही एक स्टोरी मोटिवेशनल स्टोरी असणार आहे, इन्स्पिरेशन स्टोरी असणार आहे. त्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी यावर्षी एम-एच नर्सिंग सी-ई-टीची प्रिपरेशन करत होते आणि परीक्षा दिलेली आहे, ज्यांना चांगले मार्क्स मिळालेले आहेत, कमी मार्क्स ज्यांना मिळालेले आहेत, जे नर्सिंगमध्ये प्रवेश घेणार आहेत, त्या सर्वांसाठी आजची जी स्टोरी आहे ती खूप तुम्हाला इन्स्पायर करेल, इन्स्पिरेशन ठरेल. तुमचे सर्वच प्रश्न सॉल्व्ह होतील माझी स्टोरी ऐकल्यानंतर, की तुम्हाला नर्सिंग करायला हवं का नाही, नर्सिंगमध्ये स्कोप आहे का, मला काय वाटतं आफ्टर कम्प्लिटिंग माय नर्सिंग, कसं असतं करिअर नर्सिंग नंतर, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ कुठल्याही पद्धतीची स्क्रिप्टेड नाही आहे. जी रिअल स्टोरी आहे बाळांनो, तीच रिअल स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे. जर बोलायला गेलो तर ओके, माझा नर्सिंग क्षेत्राचा प्रवास हा फक्त शिक्षणाचा नव्हता, तर तो खूप संघर्ष, मेहनत, संयम आणि सेवाभाव यांचा प्रवास होता. सुरुवातीला नर्सिंग क्षेत्रात निवड करताना मनामध्ये अनेक प्रश्न होते. मला जमेल का? सगळा अभ्यासक्रम इंग्लिशमध्ये राहतो, एवढं माझं होईल का? नंतर ज्या टायमाला मी मुलांची ओपिनियन घ्यायचो, जे पासआउट झालेले आहेत, जे इंजिनिअरिंग एखाद्या चांगल्या कोर्सला ज्यांचं ॲडमिशन झालेलं आहे, किंवा माझ्या गावामध्ये जे नावाजलेले व्यक्ती आहेत, त्यांचे मी जेव्हा ओपिनियन घ्यायचो, त्या टायमाला त्यांना नर्सिंग शब्द सांगितला की त्यांना सगळ्यात मोठा प्रश्न पडायचा की नर्सिंग हे मुलांसाठी नसतं. तेव्हा ते मला सांगायचे, इट इज ओन्ली फॉर गर्ल्स. नर्सिंगला हे एका पर्टिक्युलर जेंडरसाठी बनवून ठेवलेलं होतं. लोकांच्या नजरेमध्ये तशी इमेज होती. परंतु मी स्वतः त्यावेळेस रिसर्च केला. अँड्रॉइड मोबाईल त्या टायमाला एवढे नव्हते. मी जे या क्षेत्राचे प्रचलित व्यक्ती आहेत त्यांच्याकडनं मी सल्ला घेतला, त्यांना विचारणा केली. जे नर्सेस आहेत, जे सर्व करताय, ए-एन-एम नर्सेस असतील माझ्या गावाच्या पी-एच-सीला, त्यांच्याकडनं मी ओपिनियन घेतलं की कसं असतं नर्सिंग करिअर, नर्सिंगमध्ये करिअर आहे का, स्कोप आहे का, मुलांना स्कोप आहे का? तर त्यांनी मला एकच उत्तर दिलं की खूप स्कोप आहे. तुम्हाला फॉरेनला जायला भेटेल, वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये नर्सिंग ऑफिसर म्हणून यू कॅन सर्व ॲज अ नर्सिंग ऑफिसर, असे खूप उत्तर मिळाले. मग त्यानंतर मी माझा निर्णय ठाम केला की मला बी-एस-सी नर्सिंग करायचं आहे. कन्फर्म झालं की करायचंच आहे. कधी कन्फर्म झालं, तर ज्या टायमाला 12वीचा शेवट होता, 12वी संपत होती, डिसेंबर मंथमध्ये मी कन्फर्म केलं की मला नर्सिंग करायचं आहे. मग नर्सिंग करायचं आहे, तर नर्सिंगसाठी एंट्रन्स एक्झाम असते नीट. मी जरी 12वी सायन्सला होतो, तरी खेड्यामधनं बिलॉंग खेड्यामधनं असल्या कारणामुळे त्या टायमाला आम्हाला एवढं माहिती नव्हतं की नीट, सी-ई-टी असे एंट्रन्स एक्झाम असतात, जे-ई नावाचे एक्झाम असते, ती कुठल्या परीक्षेसाठी दिली जाते, ते काही आम्हाला एवढं नॉलेज नव्हतं. मग नंतर रिसर्च केला, लोकांना विचारलं, मग तेव्हा क्लासेसवाल्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं की नीट एक्झाम दिली की तुम्ही बी-एस-सी नर्सिंग करू शकता. नीटची एक्झाम दिली, अगदी 2 डिजिट्समध्ये मार्क मिळाले. तुम्हाला माहिती आहे 720 मार्काची नीटची परीक्षा असते. 2 डिजिटमध्ये मार्क मिळाले, खचून गेलो, ॲडमिशन होईल का नाही होईल. पण हे नाही सोडला, पेशन्स नाही सोडला माझा. गॅरंटी होती, परमेश्वरावर विश्वास होता. अपयश आलेलं आहे, मान्य होतं. पण काहीतरी चांगलं होईल आयुष्यामध्ये ह्या उद्दिष्टानं नवीन सुरुवात केली. नीट रिपीट करायचं डिसिजन घेतलं. वर्ष वाया जायला नको म्हणून एका कॉलेजला प्लेन बी-एस-सीला ॲडमिशन घेतलं. पण ॲडमिशन घेताना त्यांना सांगितलं की तुमची जी फी असेल ती मी पेड करेल. जेव्हा माझं जर सिलेक्शन झालं, तर मला माझे डॉक्युमेंट्स द्यायचे. ॲडमिशन घेतल्यानंतर तयारी सुरू झाली. कॉलेजला जायचो, नीट रिपीटचा अभ्यास करायचो, प्लेन बी-एस-सीचा अभ्यास करायचो, आणि नंतर मग पहिला राऊंड झाला, दुसरा राऊंड झाला, तिसरा राऊंड झाला, तोपर्यंत माझं सिलेक्शन झालं नाही. जवळपास सांगायचं म्हटलं तर सप्टेंबरच्या महिन्यामध्ये चौथा राऊंड झाला आणि तेव्हा माझं सिलेक्शन झालं. सप्टेंबरच्या मध्ये माझ्यासोबतचे जे इंजिनिअरिंग, फार्मसी, अदर जे कोर्सेस आहे, प्रोफेशनल कोर्सेसला ज्यांनी ॲडमिशन घेतलं होतं माझ्या गावाच्या मुलांनी, त्यांचे फर्स्ट सेमिस्टरचे एक्झाम जवळपास
एक्झामची प्रिपरेशन चालू होती, म्हणजे एक्झाम त्यांची जवळ आलेली होती. त्यावेळेस माझं ॲडमिशन झालं होतं. ॲडमिशन घेतल्यानंतर ॲडमिशन घेतलं. परत तोच प्रश्न, ॲडमिशन घेतल्यानंतर मनामध्ये करिअर अपॉर्च्युनिटी आहे का, करिअर स्कोप आहे का, मी कोर्स केलेला आहे तो वाया जाईल का, भविष्यामध्ये जॉब मिळेल का. ॲडमिशन घेतल्यानंतर पण पुन्हा पुन्हा ते प्रश्न. मग नंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये माझं कॉलेज सुरू झालं. खूप लेट सुरू झालं, कारण की त्या टायमाला कॅप राऊंडला स्टे दिलेला होता. केसेस सुरू होत्या, त्या सॉल्व्ह झाल्यानंतर आमचं कॉलेज सगळे कॅप राऊंड कंप्लीट झाल्यानंतर सुरू करण्यात आले. कॅप राऊंड संपल्यानंतर ज्या टायमाला कॉलेजला गेलो, ओरिएंटेशन प्रोग्राम झाला, हॉस्पिटलला घेऊन गेले. खूप बरं वाटलं की मी ज्या ठिकाणी ॲडमिशन घेतलं होतं तिथे खूप मोठं हॉस्पिटल होतं, क्रिटिकल केअर सेंटर होतं. त्यामुळे पेशंट बघून थोडंसं मोटिवेशन वाटलं की आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या हॉस्पिटलला प्रॅक्टिस करू. माझं एवढं मोठं हॉस्पिटल अटॅच असलेलं कॉलेजला माझं कोर्स कंप्लीट होणार आहे. तो एक मनामध्ये आनंद झाला. मग अभ्यासक्रमाला सुरुवात केली. फर्स्ट इयर खूप अवघड गेलं. सेकंड इयरच्या सुरुवातीला कोविड सुरू झाला. सगळेच कॉलेजेस बंद झाले. आम्हाला सुरुवातीला 2 आठवड्याची सुट्टी मिळाली. पुन्हा आम्हाला कॉलेजला परत जावं लागलं. कॉलेज कंटिन्यू झाले. एक्झाम ऑफलाईन पद्धतीने झाल्या. खूप अडचणी आल्या. कॉलेज ऑनलाईन लेक्चर कंडक्ट करायचं. नंतर एक्झाम कोविड सुरू असताना पण एक्झामला जावं लागायचं. आणि अशा याच्यामधनं आम्ही आमचा कोर्स कंप्लीट केला. फायनल इयर येईपर्यंत खूप जीव त्या कॉलेजमध्ये आमचा गुंतलेला होता. मित्रांसोबत, पूर्ण बॅचसोबत, आणि सांगायचं जर विशेष म्हटलं तर आमचे टीचर त्यांच्यासोबत. कारण की त्यांचं एकच उद्दिष्ट होतं की आम्ही कुठेतरी चांगल्या पोझिशनवरती जायला हवं. मी क्लिनिकल सेक्टरला जाणार होतो. फायनल इयरचा रिझल्ट लागला. मी पासआउट झालो. मग मी पेड यांच्या बॉस घेऊन जेव्हा कॉलेजला गेलो, तेव्हा सरांनी सांगितलं की तुझी कम्युनिकेशन स्किल चांगली आहे. तू क्लिनिकलपेक्षा टीचिंगमध्ये खूप चांगलं आणि उत्तम पद्धतीनं परफॉर्म करशील, तर यू कॅन गो फॉर टीचिंग सेक्टर. क्लिनिकलला जाऊ नको, टीचिंगला जा. स्कोप राहील. पुढे MSc कर, अजून जास्त स्कोप राहील. करिअर तुझं, घराची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती आम्हाला माहिती आहे, तर तुला उत्तम चांगला सल्ला देऊ. सरांचं ऐकलं आणि टीचिंग प्रोफेशन जॉईन केलं. आणि आज आफ्टर ऑल जर सांगायचं म्हटलं, जेव्हा मी गावातल्या लोकांना सांगायचो की मी नर्सिंग करतोय, त्या टायमाला नर्सिंग म्हटलं म्हणजे त्यांच्या नजरेसमोर एकच यायचं की कंपाऊंडर बनत असेल, कंपाऊंडरचं शिक्षण घेत असेल. तर आता ती जी त्यांच्या नजरेसमोरचे जे दृश्य आहे ते मी फेटाळून लावलेलं आहे, धुवून काढलेलं आहे. एका चांगल्या रेप्युटेड घराजवळ जॉब आहे. 10 किलोमीटरच्या जवळपास कॉलेजचं अंतर आहे. रोज अपडाऊन करतो आणि खूप रेप्युटेड कॉलेज आहे माझ्या तालुक्याचं. त्या कॉलेजला मी जॉब करतोय. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे जे लोक त्या टायमाला ज्यांना माझं क्वालिफिकेशन समजायचं नाही, त्यांना आज माझी व्हॅल्यू कळते की मी आज एवढ्या मोठ्या कॉलेजला सर्व करतोय, एवढ्या मोठ्या कॉलेजला मुलांना शिकवतोय. दिवस पलटतात. फक्त फरक एवढा आहे की दिवस पलटायला वेळ लागतात. आणि एक अनुभव मी घेतलेला सांगतो. मी परत परत तुम्हाला सांगतो, आम्ही त्या टायमाला नर्सिंग केलेलं आहे. त्या टायमाला मेलसाठी नर्सिंग असं हे सुद्धा लोकांना माहिती नव्हतं, तेव्हा आम्ही नर्सिंग केलेलं आहे. आपण जितकी आपल्या प्रोफेशनमध्ये मेहनत घेतो तितकंच फळ आणि तितक्या त्याच्या दुपटीनं आपल्याला आपलं प्रोफेशन देतं. हा एक एक्सपिरियन्स मी घेतला माझ्या लाईफमध्ये आणि मला याच गोष्टीवर विश्वास आहे. मी जितकं जास्त श्रम मी माझ्या प्रोफेशनमध्ये घेत आलेलो आहे आजपर्यंत या प्रोफेशनमध्ये, तितकंच मला फळ मिळत गेलेलं आहे. आणि मी आफ्टर ऑल जर सांगायचं म्हटलं, आय एम हॅपी विथ माय प्रोफेशन. खूप आनंद आहे मला मी ह्या प्रोफेशनमध्ये. निकाल लागल्याच्या अवघ्या 3 दिवसामध्ये माझी जॉईनिंग झालेली होती. तर आनंद खूप आहे. प्रोफेशन चांगलं आहे. नक्कीच येत आहे, स्वागत आहे तुमचं. दोघी साईड आहे. तुम्हाला जर क्लिनिकलने आवडलं, जर तुम्हाला पेशंटला सर्व करायचं नाही आवडलं, तर यू कॅन गो फॉर टीचिंग प्रोफेशन विच इज व्हेरी रेप्युटेड जॉब इन आवर कम्युनिटी. आपल्या समाजामध्ये शिक्षक म्हटलं म्हणजे खूप असा दर्जेदार किंवा उत्तम, किंवा शिक्षक म्हटलं म्हणजे लोकांच्या नजरेमध्ये एक तुमची इमेज जी आहे ती खूप जास्त वाढत असते. ठीक आहे. तर नर्सिंग प्रोफेशन इट इज अ नॉबेल प्रोफेशन. खूप सुंदर प्रोफेशन आहे.
नक्कीच तुम्ही या प्रोफेशनबद्दल तुम्ही निर्णय घेतला, तुमचं अभिनंदन. खूप चांगला तुम्ही, खूप उत्तम तुम्ही तुमच्या आयुष्याचा निर्णय घेतलेला आहे. नर्सिंग सीईटीची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की त्यांना खूप साऱ्या अडचणी येतात. सिलेबस जे आहे ते इझिली अवेलेबल नाही होत. सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट म्हणायला जर गेलो तर नर्सिंग ॲप्टिट्यूडचं जे सिलेबस आहे ते एवढं इझिली अवेलेबल नाही होत. मी नर्सिंग ॲप्टिट्यूडची सीरीज बनवली तुम्हाला हेल्प करण्यासाठी, मदत करण्यासाठी, आणि मला पण खूप आनंद झाला तुम्हाला ते कंटेंट डिलिव्हर करताना. आणि सगळ्यात जास्त माझा जो हा नर्सिंगचा प्रवास आहे, या प्रवासामध्ये शिक्षकांचं मार्गदर्शन, माझ्या मित्रांचे सहकार्य, कुटुंबाचा पाठिंबा खूप जास्त महत्त्वाचा ठरला आणि त्यांच्या विश्वासामुळेच प्रत्येक अडचणीवरती मला मात करता आली आणि प्रत्येक समस्या मला दूर करता आली. आज मागे वळून पाहताना अभिमान वाटतो की संघर्षाचा प्रत्येक क्षण मला अधिक मजबूत बनवत गेला. या प्रवासाने मला फक्त एक चांगला विद्यार्थी नाही, तर एक संवेदनशील, जबाबदार आरोग्य सेवक बनवलं. ठीक आहे. आज जवळपास 400च्या प्लस विद्यार्थी ऑफलाईन, जर बोलायला गेलो ऑफलाईन, तर 400च्या प्लस विद्यार्थी मी एका दिवसाला 400च्या प्लस विद्यार्थ्यांना शिकवतो. ठीक आहे. तर एका वर्षाला म्हणजे मी 400 स्टुडंट पासआउट होतात. सॉरी, एका वर्षाला 100 मुलं पासआउट होतात. तर 100 नर्सेस मी या सेक्टरला देत आहे. त्याचा खूप मनाला आनंद वाटतो. आणि एक संदेश तुम्हाला देऊ इच्छितो राजांनो, स्वप्न मोठं ठेवा, मेहनत प्रामाणिक करा आणि कधीही हार मानू नका. यश नक्कीच तुमचं राहील. आणि इथून पुढे तुमचं 1-2 महिन्यामध्ये ॲडमिशन होणार आहे. ॲडमिशन होईल. ॲडमिशन झाल्यानंतर तुम्ही जितकं तुम्ही आपल्या या प्रोफेशनमध्ये राबणार, मेहनत घेणार, तितकंच सुंदर असं फळ तुम्हाला भविष्यामध्ये मिळणार आहे. त्यामुळे घाबरू नका, खचून जाऊ नका. तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे का चुकीचा आहे, यावरती शंका ठेवू नका. नक्कीच तो निर्णय योग्य आहे. ठीक आहे. कॉम्पिटिशन सगळीकडेच आहे. नर्सिंग प्रोफेशनमध्ये कॉम्पिटिशन नाही असं नाही आहे. नर्सिंग प्रोफेशनमध्ये पण कॉम्पिटिशन आहे, सगळीकडेच आहे. मेहनत सगळीकडेच करायची आहे. जितकी तुम्ही मेहनत करणार, तितकंच तुम्ही एक यशस्वी व्यक्ती म्हणून भविष्यामध्ये ठराल. तर जर मी आशा करतो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला इथून पुढे काही डाऊट असतील, काही समस्या असतील, तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा. मी नक्कीच तुमच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन. चुकून अनावधानानं जर एखादा चुकीचा शब्द वापरला गेला असेल, तर तो बाजूला ठेवा. जे मी तुम्हाला चांगलं, तुम्हाला उत्तम सांगण्याचा प्रयत्न केला, ते समजून घ्या. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.